या गावचं आराध्य दैवत या करंजी गावचं ओळख शहरापर्यंत नाही तर परप्रांतापर्यंत येऊन पोहोचवणारे माझे आराध्य गुरुभाऊ. खऱ्या अर्थी बघितलं तर यांनी आपल्या संप्रदायासाठी एवढा बलिदानमय दृष्टीने विकास झाला. त्या संप्रदायाची ओळख ज्यांनी निर्माण केली असे माझे गुरुवर्य शिवैक्य लिंगैक्य बाबुराव महाराज करतात. खऱ्या अर्थी बघितलं तर ती आज ज्ञानाची अवल्य तेजमय मूर्ती तुमच्या आणि आमच्या समोर आहे. काय ती मुखावरती तेज आहे, काय ती तुम्ही बारकाईने लक्ष द्या. मी बघितलं संप्रदायासाठी आपण एवढं महत्वाचं कार्य केलं, काय केलं नाही आणि शेवटी ते शिवैक्य झाले म्हणजे संप्रदायासाठी. आम्ही काम करतो, धंदा करतो, मरमर मरतो आणि शेवटी एके दिवशी शिवैक्य होतो. पण आम्ही स्वतःच्या लेकरां बाळासाठी कमून शिवैक्य होतो. पण अशी काही रक्त जन्माला येतात जे स्वतःसाठी नाही तर समाजासाठी शिवैक्य होतात आणि त्यापैकी काय वर्णन करावं बघा. अशा व्यक्ती शिवैक्य होत नाही, अशा व्यक्ती अमर रूपाने जिवंत होतात. खऱ्या अर्थी पवित्र पावन अशा लिंगायत संस्कृतीमध्ये तुमचा आणि आमचा जन्म झालेला जन्म. खऱ्या अर्थी जर आम्हाला बसवांची जर विचारधारणा सांगायची नाही तर काय ती बसवांची विचारधारणा किती सांगितलं काय द्यायचं नाही. ती पवित्र संकल्पना ज्या बसवांनी निर्माण केलेली आहे. आम्ही शिवैक्य झाल्याच्या नंतर बसायचं नाही, पडत बसायचं नाही, ही सांगणारी संकल्पना माझ्या बसवांची आहे. कधी इतिहास पहा माझ्या बसवांना कर्नाटकातल्या बसवांना कर्नाटकातले आहोत आहे. पण आपण इथे का? कारण बसवांबिका आणि नीलांबिका म्हणून आपण इथे आहोत. तर कर्नाटका प्रांतामध्ये पाहिलं एखादी व्यक्ती शिवैक्य झाल्याच्या नंतर तिथे आपल्यासारखं 13वी 10वी 15वी काय काय करतात ते तर तसं काहीच नाही. फक्त 3 दिवसाचं असतं. जे काही असतं ते 3 दिवसाचं असतं. कारण आपली संस्कृती ही रडायला भाग पाडणं आणि तर आनंद व्यक्त करायला भाग पाडते. कारण तुम्ही बसवांची कधी अभंग रचना पाहिली असेल तर काय सांगितलं माझ्या बसवांनी, कधी मरू कधी देहात देवीच. म्हणजे आम्हाला कधी मरू, का मरू,